राज्यामध्ये 17 लाख कर्मचारी आणि 21 एप्रिल पासून बेमुदत संप. सरकार अडचणीत येणार का की मोठा निर्णय होणार? नमस्कार मित्रांनो, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चालू आहे. पण त्याच वेळी सरकारसमोर उभा राहिला एक मोठा संकटाचा डोंगर. सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी घेतलाय आंदोलनाचा पवित्रा. होय मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा इशारा स्पष्ट आहे की दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संप. कारण काय तर वर्षभर उलटलंय पण मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. संघटनेचे नेते विश्वास काटकर यांचा आरोप आहे की आधीच्या सरकारने दिलेली आश्वासने आता पूर्णपणे विसरली गेली आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे 1 मार्च 2024 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही तात्पुरते पेन्शन मिळाले नाही. यामुळे अनेक कुटुंबेही आर्थिक संकटामध्ये सापडली आहेत. संघटनेने सरकारसमोर ठेवल्यात 18 मोठ्या मागण्या. त्यामध्ये पहिली मागणी आहे रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करणे, 10-20-30 प्रमोशन योजना अस्तित्वात असणे आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना ही सरसकट लागू करणे. जर सरकारने निर्णय घेतला नाही तर 17 लाख कर्मचारी हे संपावर जाणार आहेत. तर याचा परिणाम म्हणून शाळा बंद असणार आहेत, सरकारी कामकाजे ठप्प असणार आहे आणि संपूर्ण राज्य हे ठप्प होण्याची शक्यता आहे. तुमच्या मते सरकारने काय करायला हवं? कमेंट करा आणि या व्हिडिओ शेअर करा.